दुसरे ब्लॉग चॅनलमध्ये आम्ही त्याला सप्तशृंगी गडावर व आता पोचलो आम्ही डेपोत. व बसलो एस टीत. आता बसमध्ये बसलो, मग निघाली बस. तर चला मग. मग घेतले आम्ही पॉपकॉर्न. मग बसलो पॉपकॉर्न खात. व पोचलो आता इथं. इथून मग आम्हाला करायला लागली काली पिली पेशल. मग गेली आम्ही गाडी. तर पहा तुम्ही नजारा तिथपर्यंत. मग पोचलो आम्ही देवीच्या गडावर. मग लागलो आम्ही पायरीच्या. मग केली सुरुवात गडावर चढासाठी. इकडे बा. जय सप्तशृंगी माता. मग घेतलं देवीचं नाव आणि निघालो आम्ही पायऱ्या चढाली. गणपती बाप्पा मोरया. व पोचलो आम्ही आता मंदिरात. आम्ही गेलो, आरती व्हायचीच होती. मग आम्ही थांबलो आता लाईनीत उभं.
मग उघडला पडदा. जय माता सप्तंगी माता की जय. मग झाली आरती चालू. तुम्ही आरती पहा आता शेवटपर्यंत. मग घेतला मी देवीचं दर्शन व फोटो काढले. आता चाललो आम्ही खाली पायरीहून.
स्टंट पाहत अगदी खतरनाक आहे का हो? तसं नाही, एक सीट बसवागत होता. हा अरे हे कोण बोलून राहिली? मी करून पाहिजे मग घराचा स्टंट, फक्त माझ्या चेहऱ्याने येऊन राहिला आता. हां मग केला मला हवा ना. काय आता आम्ही जमलो जेवण करायला. भक्ती निवासमध्ये चाललो आम्ही जेवण करायला. मग घेतला आम्ही कुपन काढायला गेलो आता. मग काढलं कुपन. पावत्या काढायचे आहेत ना? किती काढायचे? 1 2 3 4 5 6 120. चला हो घेतली पाण्याची बॉटल. 15 ला एक. खाओ चल. यांच्याजवळ दिलं कुपन आणि इकडे चाललो आम्ही आता बसायला. आता बसून मग जेवण करायले. आता जेवण झालं. आता हो आम्ही गेलो आता इकडे ते तलाव आहे तिथं, आणि ते बैल बंडली घसरली होती तर ते चाकोली आहे ते पाहायला गेलो आम्ही तिकडे. आणि तो एक मोठा पर्वत आहे तो पाहिले. पहा मग दत्तर.
मग आलो आम्ही मंदिरात. या प्राचीन मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर. खूप जुनं मंदिर आहे. पहा मग, हे मंदिर बंद दिसते म्हणून काही जण वापस गेले. तर त्याच्या काकूने सांगितलं हे मंदिर का बंद आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही पहा. आम्ही मंदिराजवळ गेल्यावर काकू आले. मग काकून आम्हाला मंदिराची माहिती सांगितली. हे सिद्धेश्वर आहे. ये ये बाजूने बाजूने. हे मंदिर किती दिवसापासून आधी हे मंदिर 1500 वर्षाचं आहे म्हणतात. नाही, हाच प्रॉब्लेम आहे ना. तुम्हाला सांगितलं ना, खुलं सोडलं ना लोक देवाला चक्कर. हा नाही लेडीज तर नाही घालायला पाहिजे. कोणाच नाही घालावं लागत. ते नाही माहीतच नाही ना पब्लिकला माहीतच नाही अजून दर्शन कसं घ्यावं. इकडनं निघाले का सरळ ओलांडून निघून. नाही त्याच्यामुळे मग ते बंद करून देतो. मग आता कसं आहे, कोणी आलं मग बघती ना, बघितलं का लगेच येते खोलून देते. दर्शन झालं का बंद करून देते. पब्लिक काय आहे, युट्यूबला जरी दाखवलं तर मग माहिती घ्यायला पाहिजे ना. मंदिर का बरं बंद राहत. हा, तर मोबाईल निघाल्यामुळे काही उठायचं शूट करायचं आणि द्यायचं पब्लिकला बघतो. नाही, आपले गंगेवरचे पण आम्ही नाशिकला राहतो ना. गंगेवरचे पण काही मंदिर आहेत ना, फक्त 12 वर्षांनीच खुलतात. कुंभमेळावा असतो ना तेव्हाच खुलतात. हो, असे 2-3 मंदिर आहेत. नाही, इथे नाही खोलते, पण मग हा प्रॉब्लेम आहे. खुलला नाही. 12 वर्ष निघालता खुलं मंदिर. आणि दुसरी गोष्ट, हे घुमणारे लोक हे खूप वैतागवाडी यांची. यांना टाइम नाही, टेबल नाही, केव्हाही घुमायचं. मंदिर दिसलं का घुमायचं. नाही हे नाही म्हणू शकत म्हणून आपण काही. ते आपली देवा दिलेलं असते. तसं काहीच नसतं दादा. फक्त नाही, हे बघा, नाही, भक्ती हे- जर तुमची हे कसं आहे, मनापासून फक्त हे असेल सुद्धा ना, आपली अंतर सुद्धा आहे. काटा मारून येईल फक्त. हो, अंगाने इतकं शार नाही, मारतो. इतकं नाही अंगाने म्हणजे फक्त शार मारतो. मग मला तेच म्हणायचं. प्रदर्शन नाही, नाही हे प्रदर्शन करतात. हे काय मावशे? आणि हे मंदिराचे कळसाचं दगड येतो. हा पण नाही, ते पूर्वी बनवलेलं आहे तसं. गवळाचे चक्राच्या आकाराचं शिवलिंग बनवलेलं आहे. अच्छा अच्छा. हा काय? चल चला चला. हो, हनुमानजी. आणि मंदिर नाही चल.
पहिले फोनमध्ये चार्जिंग आहे का माझ्या? हो यूट्यूबवर पाहिलं यूट्यूबवर पाहिलं तर आपण तो काय म्हणे बंद लागली नाही प्रदक्षिणा मारतात म्हणते मी. मग समोर आम्हाला हे काहीतरी दिसलं मग मला भावानं फेकलं ते सिक्का मग बरोबर त्याच्यात पडला ते इच्छा पूर्ण होती काय होती आपल्याला मालूम नाही. अरे, झाल्या जमलं. गेला फेका या दोघांची ते भांडणच होतं ना आता बघ कसे दिसून राहिले फोटो. मग निघालो आम्ही आता घराकडे झाले. व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या तत्पर्यंत पाहत राहा. जय शिवराय, जय शंभूराज, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.